पद्धतीने नकाशांमध्ये देश, शहरं, गावं दाखवली जातात. पण समाजसेवेचा नकाशा असा जर कोणी नकाशा बनवायला गेला तर माझी खात्री आहे की तशा समाजसेवेच्या नकाशावरती देवरुख आणि देवरुखमधली देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ यांचं स्थान इतर कुठल्याही महानगरांपेक्षा मोठं असेल. कारण कोकणातल्या एखाद्या लहानशा गावामध्ये असा प्रकल्प 100 वर्षापूर्वी सुरू होतो आणि पुढे सातत्याने तो 100 वर्ष विस्तारत जातो. तो केवळ तेवढाच राहत नाही. म्हणजे पूर्वजांनी दिलेल्या देणगीचं रक्षण करणारे अनेक जण असतात, पण ती देणगी वृद्धिंगत करत नेऊन पूर्वजांनी जे काम सुरू करून दिलेलं आहे ते अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचवणारे फार कमी जण असतात आणि त्याच्यामध्ये देवरुख शिक्षण प्रसारक मंडळासारखी संस्था आहे. त्यामुळे सदानंदजींशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आधी 1-2 वेळा संवाद झाला किंवा त्यांच्याविषयीचं वाचलं तेव्हा मला महात्मा गांधीजींचं एक वाक्य आठवलं. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं की महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची कमी नाही. आता हे उद्गार त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात काढलेले होते. आज कार्यकर्ता म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर जे चित्र आहे तर त्याचा आणि त्या कार्यकर्त्यांचा काही संबंध नव्हता. कारण राजकारणातले कार्यकर्ते आणि नेते ह्याच्याविषयी मगाशी उदय सरांनी पण खूप चांगल्या शब्दात टिप्पणी केलेली होतीच. पण सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते महाराष्ट्रातले आजही 100 वर्षापूर्वी जसे होते तसेच आहेत. ते निर्लस आहेत, ते प्रामाणिक आहेत आणि ते सचोटीने आपल्या समष्टीचा विचार करतात. एखादी व्यक्ती जेव्हा व्यक्तीचा विचार आणि व्यक्तीच्या सुखदुःखांचा विचार न करता समष्टीचा विचार करायला लागते तेव्हा तिने उभारलेलं काम कसं असतं याचं एक ओझरतं दर्शन आपण इथे आत्ता घेतलं. आणि त्यासाठीच आजचा हा कार्यक्रम आहे की गेली 88 वर्ष महाराष्ट्र सेवा संघ वेगवेगळ्या पद्धतीचे जे उपक्रम करत आहे त्यातला हा सामाजिक संस्था पुरस्कार असतो. आणि 90च्या घरात असलेल्या 90च्या पुढे गेलेल्या देवरुख शिक्षण संस्थेचा आपण आज इथे गौरव केलेला आहे. आणि त्यामुळेच आजच्या ह्या सगळ्या संवादाचा आरंभ करताना मला आजचे आपले उत्सव मूर्ती किंवा ज्यांनी संस्थेच्या वतीने हा सत्कार स्वीकारला त्या सदानंदजींना असं विचारावं वाटतं की हा आज पुरस्कार स्वीकारताना आम्ही या संस्थेचं काम तर बघितलंच, तुमच्या स्वतःच्या या संस्थेविषयीच्या भावना काय आहेत? नमस्कार. पुन्हा एकदा मी अतिशय मानाचा असा महाराष्ट्र सेवा संघाचा पुरस्कार देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ या कोकणातल्या एका 12,000 वस्तीतल्या संस्थेला दिलात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. संस्थेविषयी माझी भावना ही केवळ आणि केवळ कृतज्ञतेची आहे. इथे माझे वडील शिकले, माझे सर्व नातेवाईक शिकले, मी शिकलो, आमच्या पुढच्या पिढ्याही देवरुखमधल्या शिकतायत. हे मी जेव्हा माझ्या पिढ्या शिकल्या असं म्हणतोय त्यावेळेला मी सर्व गावाच्या वतीने आणि पंचक्रोशीच्या वतीने बोलतोय की पंचक्रोशीतले हजारो विद्यार्थी आत्तापर्यंत या संस्थेमध्ये शिकलेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आजच्या या मुलुंडमधल्या कार्यक्रमाला देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ आणि देवरुख हे नातं घेऊन सुद्धा माझी अनेक मित्रमंडळी इथे आलेली आहेत. त्यांचं मी महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीने स्वागत करतो. संस्था काय आहे हे आपण व्हिडिओद्वारे पाहिलं. व्हिडिओ हे केवळ एक बाह्यांग दाखवणारं चित्र आहे, पण आमचे कार्यवाह आदरणीय श्रीजी फाटक आणि माझ्या थोड्याशा बोलण्यामध्ये यामागची तळमळ काय आहे, यामागच्या धारणा काय आहेत, यामागचा त्याग काय आहे संस्थेचा, म्हणजे संस्थेच्या संस्थापकांपासून आत्तापर्यंत असलेल्या लोकांचा, हा खूप मोठा आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय काकासाहेब पंडित ज्यांच्या कुटुंबातला एकही सदस्य आज भारतात नाही, असतील तरी दुर्मिळ असे कोणी नागपूरला वगैरे आहेत, पण अशा व्यक्तीने देवरुखसारख्या ठिकाणी त्या काळी म्हणजे उदयजींनी 1927 साली काय काय घटना घडल्या देशामध्ये त्याचा एक ओझरता उल्लेख केला. अशा वेळी देवरुखसारख्या दुर्गम भागामध्ये त्यांनी संस्था निर्माण केली आणि म्हणूनच आमच्या पूर्वीच्या पिढ्या आणि आम्हीसुद्धा तिथे शिकू शकलो. म्हणून संस्थेविषयी माझी कायमस्वरूपी कृतज्ञता हीच भावना आहे.
आणि हा पुरस्कार मी या शुद्ध सात्विक अशा परंपरेला पुन्हा एकदा प्रदान करतो. मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून केवळ हा पुरस्कार स्वीकारला आहे याची मला जाणीव आहे. आणि त्यांनी आदर्श घालून दिलेली मूल्य ही तशाच प्रकारे जपत जात पुढच्या पिढीला सुद्धा देणं हे आमचं कर्तव्य आहे, ही सुद्धा मनामध्ये भावना आहे. विनम्रता, कृतज्ञता आणि रुजुता या 3 शब्दांचा संगम असलेल्या व्यक्तीशी मी बोलतोय हे त्यांच्या शब्दामधून लक्षात येत आहे. त्यांचा सगळा प्रवास फार म्हणजे मी ते पोस्ट त्यासाठीच लिहिली की तो प्रवासच मुळात चित्रपटात शोभावा असा आहे की एक व्यक्ती उच्च विद्या विभूषित आहे, जिला स्वतःच्या आर्थिक समृद्धीची दारं अमेरिकेसारख्या देशाने उघडलेली आहेत, जिचं वर्णनच अलिबाबाची गुहा असं केलं जातं की त्या गुहेत जाणाऱ्यांची पावलं दिसतात, परत येणाऱ्यांची पावलं कधी दिसत नाहीत. पण ठरवून मी जाईन तिकडे, पण मी विशिष्ट काळापुरताच जाईन आणि परत येईन हा निश्चय प्रत्यक्षात आणून त्याच्या पुढे गेली 20-22 वर्ष त्या निश्चयाला चांगल्या पद्धतीच्या एका संकल्पामध्ये रूपांतर केलं आहे. मला सर तुम्हाला असं विचारायचं आहे की हे कसं जमलं तुम्हाला की अमेरिकेत जायचं आणि ठरवून परत यायचं, हे कशातून तुम्हाला साधलं? फार महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्या दृष्टीने हा. माणूस आयुष्यात काय करतो हे प्रामुख्याने 3 गोष्टींवर अवलंबून असतं. पहिलं म्हणजे त्याच्यावर कोणते संस्कार झालेत, दुसरं म्हणजे त्याने कोणाला आदर्श मानले स्वतःला कळायला लागल्यानंतर, आणि तिसरं म्हणजे त्याची महत्त्वाकांक्षा काय आहे. माझ्या सुदैवाने माझ्या आजीचे, आईवडिलांचे, आणि मला उल्लेख करायला अतिशय अभिमान आणि गौरव वाटतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून संस्कार झालेत. कळायला लागल्यानंतर मला जरी मूलतः वाचनाची फारशी आवड नसली तरी सोशल रिफॉर्मर्स, हाय इम्पॅक्ट पॉलिटिकल फिगर्स म्हणजे सोशल इम्पॅक्ट, आणि त्यागमूर्ती, क्रांतिकारक अशा देशविदेशातील सर्व थोरा मोठ्यांची चरित्र वाचण्याचा छंद लागला आणि त्यातून माझ्या महत्त्वाकांक्षा ह्या बनत गेल्या. आणि आपण ह्या थोर व्यक्तींच्या मार्गाने ते हिमालय चढले असतील, पण आपण एक 4 पावलं, आमच्या इथे एक टिकलेश्वर म्हणून छोटासा डोंगर आहे, आपल्याला हिमालय नाही चढता आला तरी टिकलेश्वर किंवा मार्लेश्वर तरी आपण ह्या पायवाटेने चालत जाऊया असं वाटलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय आदर्श आणि अब्राहम लिंकन हे माझे परदेशी आदर्श असे मनामध्ये निर्माण झाले. आणि 1993 साली मला असं वाटायला लागलं, म्हणजे तेव्हा मी अमेरिकेत गेलोही नव्हतो, जाण्याचंही काही पुढे घडेल असं म्हणजे असं काही होरायझनवर नव्हतं. पण मी 93 साली मनामध्ये निर्णय घेतला की आपण आयुष्यात लवकरात लवकर पूर्णवेळ समाजसेवा करायला सुरुवात करायची. मग US ला गेलो, तिथेही मी हेच सांगायचो की मला परत जायचं आहे, मला परत जायचं आहे. तिथले लोक म्हणायचे की अरे इथे आलायस तू आणि आता पहिल्या दिवसापासून तू परत जायची काय भाषा करतोस. पण माझी महत्त्वाकांक्षा मला काही तिथे रमू देईना आणि ठरल्याप्रमाणे मी 5च वर्ष राहिलो. 5 वर्षांनी परत आलो, तो माझ्या गावी आलो आणि कामाला सुरुवात केली. तुम्ही म्हणतात 93 साली हा निर्णय साधारण घेतला, तो वय किती होतं तुमचं तेव्हा? 30. म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक मराठीतली म्हण आहे. तसे तरुणांचे पाय जेव्हा अशा पद्धतीने त्यांच्या पुढच्या वाटचालीची दिशा ठरवणारे असतात तेव्हाच अशा पद्धतीचं काम घडू शकतं. कारण जनरली 30व्या वर्षातला माणूस पॅकेजची चिंता करत असतो की माझं पॅकेज कसं मोठं असेल आणि मला अधिक चांगल्या कंपनीमध्ये कसा स्कोप मिळेल आणि माझी आर्थिक उन्नती कशी होईल. या वयामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती असं ठरवते की नाही, मी जिथे आहे तिथून मला परत माझ्या गावाकडे जायचं आहे. आता पुढचा प्रश्न स्वाभाविक येतो की अमेरिकेतलं चांगलं सुखासीन जीवन सोडून देवरुखसारख्या गावात आल्यानंतर तडजोडी तर करायला लागल्या असतील, जीवनमानच बदललेलं आहे, सगळा आजूबाजूचा परिसर बदललेला आहे, ते कसं तुम्ही शक्य केलं?
पुन्हा एकदा मी सांगतो की महत्त्वाकांक्षा असेल तर माणूस वाळवंटात सुद्धा राहतो. महत्त्वाकांक्षा असेल तर आमच्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारखे क्रांतिकारक हसत हसत फासावर सुद्धा जातात. मी तर अमेरिका सोडून निसर्गरम्य अशा देववृक्षासारख्या ठिकाणी आलो. भले रस्ते चांगले नसतील, गाड्या चांगल्या नसतील, काही आजूबाजूला भ्रष्टाचार वगैरे असेल, पण तरीसुद्धा ही माझी आई आहे आणि मला आईकडे परत गेलंच पाहिजे ही मनामध्ये भावना होती. आणि त्यामुळे मला देवरुखला आल्यानंतर काही तडजोड करायला लागते असं वाटण्याऐवजी मला आनंदच अधिक झाला की मी माझ्या आईच्या कुशीत परत आलो. त्यामुळे तडजोड वगैरे काही नाही, हा माइंडसेट असतो. मी गाड्या चालवायचं सोडून एका रात्रीत सायकल चालवायला लागलो. मग मला लोक सायकलच्या रॅलीला उद्घाटनाला बोलवायला लागली. गंमत म्हणून हा विषय सांगितला. पण मला सायकल चालवताना गाडी चालवण्यापेक्षा जास्त आनंद मिळाला, कारण सायकल चालवत लोकांकडे गेल्यामुळे, गोरगरिबांकडे गेल्यामुळे मला त्यांच्यातला माणूस दिसला, त्यांच्या गरजा दिसल्या, त्यांच्याशी मला मन माझं जुळलं आणि ह्यांच्याकरता आपण आता काहीतरी चांगल्या 4 गोष्टी आयुष्यात केल्या पाहिजेत ही प्रेरणासुद्धा मिळाली. त्यामुळे मला दुःख नाही झालं, उलट मी सांगायला मला आनंद होतो किंवा एक थोडंसं मनापासून सांगतो आहे की मला असं वाटलं की आपण 5 वर्ष आधीच का नाही सगळं चालू केलं किंवा 10 वर्ष आधीच का नाही चालू केलं. वयाच्या अगदी 38व्या वर्षी हे का केलं. समजा मी 30व्या वर्षी केलं असतं अजून काही भव्य निर्माण होऊ शकलं असतं माझ्या माणसांकरता. सदानंदजी हे सांगत असताना मला विनोबा भावेंचं एक सूत्र आठवलं. त्यांनी त्यांच्या सगळ्या आयुष्यामध्ये काही समाजसेवकांसाठी सूत्र दिलेली होती. त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की शहरातला माणूस गावाकडे जेव्हा समाजसेवा करायला म्हणून जातो तेव्हा त्याने सगळ्यात आधी काय करायला हवं तर स्वतःच्या गरजा कमी करायला हव्यात. त्याने स्वतःच्या गरजा कमी केल्या की आपोआप तो गावातल्या लोकांच्या पातळीवरती येऊन थांबतो. गावकऱ्यांना त्याच्याविषयी विश्वास वाटतो की हा आपल्यातलाच एक माणूस आहे आणि हा आपल्यासाठी नक्की काम करू शकेल. आणि त्याने फक्त स्वतःच्या गरजा कमी करायच्या नसतात तर त्याने मग त्या गावातल्या लोकांच्या गरजा आणि उत्पन्न वाढवायचं असतं. म्हणजे मग खऱ्या अर्थाने ते गाव सुधारण्याचं जे त्याच्या डोळ्यासमोरचं स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं. मला वाटतं सदानंदजींनी नेमकं तेच केलं की अमेरिकेसारख्या देशामधून परत आलेला एक मुलगा जेव्हा म्हणतो की मी माझ्या आईकडे परत आलो आहे आणि आईच्या मला आता खुशीमध्ये मला जास्त बरं वाटतं आणि मला तिच्यासाठी काहीतरी करायचं आहे, या भावनेने त्यांनी काम करायला सुरुवात केली. आणि म्हणून आपण जो कामाचा मोठा व्याप बघितला तो म्हणजे ती व्याप्ती आणि विविधता खूप थक्क करणारी आहे की शिक्षण संस्था आहे, इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, सायन्स कॉलेज आहे, इंटरडिसिप्लिनरी रिसर्च सेंटर आहे, दिव्यांगांची शाळा आहे, स्पोर्ट्स अकॅडमी आहे, परमवीर चक्र म्युझियम आहे, फॉरेन लँग्वेज सेंटर आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स अकॅडमी आहेत, हेल्थ कॅम्प आणि भरपूर काही. हे सगळं कुठे तर कोकणातल्या देवरुखमध्ये. ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात कशी केलीत तुम्ही? तिथे गेल्यानंतर कामाची दिशा कशी ठरवलीत? मी जेव्हा आलो तेव्हा काय करायचं हे ठरवलं नव्हतं, कारण समाजाच्या गरजांचा काही माझा अभ्यास नव्हता. मी 2002 साली जेव्हा आलो, म्हणजे आलो तो माझा भाऊ इथे आता आला आहे धनंजय आणि त्याची पत्नी स्फूर्ती, त्यांच्या लग्नाला आलो आणि तोच कायमचा आलो. इथे आल्यानंतर भारतीय मूल्यांवर आधारित इंग्रजी माध्यम शाळा काढणं हे माझं एक पहिलं ठरलं होतं. पण अभ्यास करायला लागलो, बाजूला जेव्हा डोळसपणे पाहायला लागलो तेव्हा प्रश्न दिसायला लागले. आणि सर्वात पहिला प्रश्न मला जो दिसला तो आमच्या देवरुखमध्ये 2002ला सुद्धा शाळांमध्ये टॉयलेट्स नव्हती. आता 6वी 7वीतल्या 8वीतल्या मुली विशेष करून ज्या शाळेत 6 ते 7 तास व्यतीत करतात तिथे टॉयलेट्स नसणं ही मोठी समस्या होती. मला नेहमी आश्चर्य वाटतं की म्हणजे असं मी म्हणू नये खरं, पण इतके सुशिक्षित आणि इतके सगळे वकील, इंजिनियर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स ह्यांना हे प्रश्न कळले कसे नाहीत. मला हा प्रश्न पहिल्याच दिवशी कळला. म्हटलं तर मी मोहीम काढली की आपण देवरुखच्या
परिसरातल्या सर्व झेडपीच्या किंवा खाजगी शाळांमध्ये उत्तम टॉयलेट्स उभारायची, पाणी व्यवस्थेसकट. आणि मी ती मोहीम हातात घेतली, चळवळ म्हणून हातात घेतली आणि 15 शाळांमध्ये त्यावेळेला एका वर्षात मुलांकरता आणि मुलींकरता स्वतंत्र टॉयलेट्स उभारली, ज्याला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण चालायला सुरुवात केली की मागून अनेक लोक येतात. फक्त पुढे लीड करणाऱ्या माणसाची समाजाला गरज असते आणि ती आपल्या माध्यमातून जर पुरी होत असेल तर आपण ती करायला पाहिजे, म्हणजे त्याला त्या कामाला मास बेस मिळेल. मला नेहमी अभिमानाने सांगावंसं वाटतं की 2002ला टॉयलेट्स उभारण्याची जे काही काम छोटंसं म्हटलं तर छोटंसं काम आहे, त्याचा उल्लेख म्हणजे माझं नाव घेऊन नव्हे, पण मोदी साहेबांनी पंतप्रधान झाल्यानंतर 15 ऑगस्टच्या दिवशी लाल किल्ल्यावरून केलेल्या पहिल्या भाषणामध्ये शाळांमध्ये टॉयलेट्स असावीत असं सांगितलं. म्हणजे त्यांनाही तो प्रश्न कळला. आमची काही भेटबीट नाही झालेली, पण आपण समाजाचा विचार करायला लागलो, समाजामध्ये मिसळायला लागलो की प्रश्न आपोआप कळतात. नंतर 2005 साली मला विज्ञान महाविद्यालय नाही आहे आपल्या तालुक्यामध्ये याची उणीव भासली. ते सुरू झालं. आता पुढे बालविज्ञान केंद्र झालं, मतिमंद मुलांसाठी शाळा झाली, आता निवास व्यवस्थेचं काम चाललं आहे. असे अनेक प्रश्न सामाजिक गरजांच्या अंगाने अभ्यास केल्यानंतर जे पुढे यायला लागले ते प्रश्न हाताळायला सुरुवात केली. आणि मग लोकांचा प्रतिसाद इतका वाढला की सुरुवातीला पाहिलेली स्वप्न ही आकाराने सुद्धा वाढली आणि अनेक नवीन स्वप्नांची भर पडत जाऊन संख्येने सुद्धा वाढली. याचं कारण लोकांचा असलेला आमच्या प्रामाणिकपणावरचा, आमच्या शुद्धतेवरचा, आमचा झिरो टॉलरन्स फॉर करप्शन या आमच्या कार्यपद्धतीचा हा म्हटलं तर परिणाम आहे, त्याचं हे सगळं यश आहे. त्यामुळे सुरुवात एका छोट्याशा प्रकल्पाने केली आणि पुढे जाता 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 ती स्वप्न वाढत गेली, त्याची व्याप्ती वाढत गेली. उदाहरण सांगायचं झालं तर आत्ता जी सायन्स सेंटरची तुम्ही छान क्लॉक टॉवर असलेली इमारत पाहिलीत, सुरुवातीला मी ठरवलं होतं आपण स्वतःच्या जीवावर 1.5 कोटीचं सायन्स सेंटर उभारायचं. काकोडकर साहेबांशी स्नेह वाढला. ते म्हणाले मी गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला 2 कोटी देतो, कारण सायन्स कमिशनचे आदरणीय काकोडकर साहेब, पद्मविभूषण काकोडकर साहेब हे अध्यक्ष आहेत. मग म्हटलं त्यांचे 2 आपले 1.5 3.5 कोटीचा करूया. लोकांचा प्रतिसाद वाढत गेला आणि आता जवळजवळ 12 कोटी रुपयांचा विज्ञान केंद्राचा प्रकल्प हा उभारला आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, दुसऱ्या टप्प्याचं काम वर्षभरात पूर्ण होईल आणि तिसऱ्या टप्प्याचं सुद्धा 2-3 कोटीचं काम बाकी आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की आता मी चालत नाही आहे, लोक मला ढकलत आहेत. ते आता बोलताना म्हणाले त्याकडे लक्ष वेधतो की त्यांचं बजेट 1.5 कोटीचं होतं आणि काकोडकर सर म्हणाले की मी 2 कोटी गव्हर्नमेंटकडून देतो. म्हणजे दुसऱ्या एखाद्याने विचार केला असता की चला आपले 1.5 कोटी वाचले, सरकारचे 2 कोटी येतील त्याच्यामध्ये काय ते करून टाकू, पण तसा विचार न करता ते 2 अधिक 1.5 3.5 असं करत ते 12 कोटीपर्यंत प्रकल्प घेऊन जाऊ शकले. ही जी व्हिजन असते ती महत्त्वाची असते की एखाद्या प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी ती जी दृष्टी लागते ती जर नेत्याकडे असेल तर तो प्रकल्प त्या पद्धतीने उभा राहतो. आता हे सगळं सुरुवातीला करताना म्हणजे शाळेच्या वृद्धी असेल किंवा असे प्रकल्प असतील, सरकारी पातळीवरचा अनुभव काय होता? सरकारशी संघर्ष अशा बाबतीत बरेच वेळा होतो किंवा सरकारी धोरणं आणि सरकारचे नियम, सरकारी अधिकारी, तुमचा काय अनुभव आहे त्याचा? मी एक नशीबवान माणूस आहे की सरकारचे कितीही भ्रष्ट अधिकारी असले तरी ते माझे मित्र होतात. म्हणजे नासका आंबा सगळ्यांना नासका करतो ह्याचा हा रिव्हर्स आहे, म्हणजे इन्व्हर्स आहे. सरकारी काम म्हणजे काय करायला लागतं? आता महाराष्ट्र सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांची शुद्धता असल्यामुळे हे कळणार नाही किंवा कळून आल्यानंतर त्यांनी केलेली ही शुद्धता आहे. पण सुरुवातीला काही अडचणी येतात आणि कुठल्याही प्रकारे तत्वांची तडजोड करायची नाही, हा आमचा कटाक्ष असतो आणि माझा व्यक्तिशः कटाक्ष असतो.
एखाद्या अधिकाऱ्याकडे मी गेलो की त्यांना सांगतो की आम्ही शुद्धतेने काम करणारी, देशप्रेमाने भारित अशी लोक आहोत, तुम्हीही त्याच पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की सेक्रेटरीच्या लेवलच्या माणसांना सुद्धा मी असं सांगितलेलं आहे की अशुद्धतेने काम करण्यासाठी तुमच्याकडे अनेक लोक अनेक वेळा येतात, येत असतील, म्हणजे येतात असं मी काही क्लेम नाही केलं, पण येत असतील. पण शुद्धतेने काम करून पुण्याई मिळवा यासाठी मी विनंती करायला आलो आहे. आणि ते विनंती मान्य करतात. अनेक अधिकाऱ्यांनी तर स्वतःच्या खर्चाने 50 रुपये खर्च करून कुरिअरने आम्हाला कागदपत्र पाठवलेली आहेत. हा अनुभवही चांगला आहे. म्हणजे अजूनही देश इतका आपला वाईट झाला नाही आहे की सदानंद भागवत सारख्या शुद्धतेने काम करणाऱ्या माणसाला ही मंडळी अडचण आणू शकतील. म्हणजे चांगल्या आंब्याने उरलेल्या आंब्यांमधला बॅक्टेरिया मारण्याचा प्रकार आपण करून पाहूया असं मला वाटलं आणि मी यशस्वी झालो आहे. हे आपण असं नेहमी म्हणतो की इतका बजबज आहे सगळी आणि भ्रष्टाचार आहे आणि त्याच्यामध्ये मीच कुठे एक जाऊ दीड शाणा, मी नाही पैसे देणार, मी नाही असं करणार असं म्हणणारा. पण आपण जर आग्रह धरला शुद्धतेचा तर समोरचा माणूस कितीही त्या भ्रष्ट व्यवस्थेत बुडलेला असला तरीही त्यालाही कुठेतरी माघार घ्यावी वाटते, माघार घ्यावी लागते. हे भागवतांच्या उदाहरणावरून सिद्ध होतं. त्याच्यामुळे हा आग्रह प्रत्येकाने स्वतःपासून सुरू करायला हवा. ही या मुलाखतीतलं एक महत्त्वाचं सूत्र आहे असं मला वाटतं की आपल्या साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण म्हणतो जाऊ दे, हवालदाराला 50 रुपये दिले की नो एंट्रीतून सोडेल मला. पण नो एंट्रीतून जायची चूक जर मी केली असेल तर मी त्याचा दंड भरायला हवा ना. तो दंड भरणं ही माझी जबाबदारी आहे हे जर मी समजलो तर हवालदार मग माझ्याकडून 10 रुपयाची आणि 5 रुपयाची अपेक्षाही करणार नाही. ही शिकवण ह्यांच्या कामातून आपल्यासमोर उभी राहिलेली आहे. आणि ही शिकवण ते देऊ शकले कारण ते आपल्या मूल्यांशी, आपल्या तत्वांशी कायम आहेत. त्याच्याशी कुठेही तडजोड करण्याची त्यांची जराही इच्छा नाही आणि ती तडजोड न करताही गेली अनेक वर्ष एका मोठ्या संस्थेचा व्याप ते अतिशय कुशलपणे सांभाळत आहेत. शिक्षण संस्था हा एक तुमचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे जिथून तुम्ही सुरुवात केलीत, देवरुख शिक्षण संस्था. पण आपल्या शाळांमध्ये दिलं जाणारं शिक्षण, पारंपरिक जो शिक्षणाचा ढाचा आहे ते शिक्षण आणि तुमच्या मनातल्या शिक्षणाच्या संकल्पना याच्यातला नेमका फरक काय आहे तो स्पष्ट करा ना. तुम्हाला कशा पद्धतीचं शिक्षण अपेक्षित आहे शाळांमध्ये? शिक्षण हा खरं म्हटलं तर एक महत्त्वाचा पाया, ज्याच्याकडे अनेक वर्ष दुर्लक्ष झालं. लॉर्ड मेकॉलेचं आपण नाव घेतो वाईट अर्थाने, पण ह्याच्यात कुठेतरी बदल व्हायला सुरुवात झाली आहे. आत्ता जे नवीन शैक्षणिक धोरण आलं आहे त्यामध्ये हा आमूलाग्र बदल व्हायला सुरुवात झाली आहे. आणि तशा प्रकारचा बदल व्हावा अशी पावलं आम्ही पहिल्यापासून उचललेली आहेत. त्यामुळे मी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली, पण ती भारतीय मूल्यांवर आधारित इंग्रजी माध्यमाची शाळा, जिथे भगवद्गीता, मनाचे श्लोक अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा चांगल्या तऱ्हेने शिकवल्या जातात. म्हणजे कुठेतरी बदल करायला आपण सुरुवात केली, समाजाची दिशा बदलायला सुरुवात केली. शिक्षण संस्था किंवा शिक्षण संस्थेचं काम हे समाजाला एका चांगल्या दिशेला नेण्याचं काम आहे आणि ते प्राथमिकतेने झालं पाहिजे. औपचारिक शिक्षण देणं हीच केवळ शिक्षण संस्थांची जबाबदारी नाही आहे, तर त्याच्यापेक्षा काकणभर जास्त महत्त्वाची जबाबदारी ही विद्यार्थ्यांवर, विद्यार्थ्यांबरोबरच पालकांवर आणि पालकांबरोबरच समस्त समाजावर एक पॉझिटिव्ह थिंकिंग आणि मूल्यांची वृद्धी कशी होईल या पद्धतीने शिक्षण संस्थांनी काम केलं पाहिजे. त्यामुळे शिक्षण संस्थांची जबाबदारी ही औपचारिक शिक्षणापेक्षाही मूल्य शिकवणं ही मोठी कामगिरी आहे. मी नेहमी म्हणतो की आमच्या शाळा महाविद्यालयांमध्ये पहिला नंबर आलेला, दुसरा नंबर आलेला, तिसरा नंबर आलेला किंवा कोणताही विद्यार्थी, म्हणजे यांची नावं का मी घेतो की त्यांच्याकडे आपण आदर्श म्हणून पाहतो. माझा नव्हता आला, मी उडाणटप्पू मुलगा होतो, आमच्या निलिमाला माहिती नसेल. तर ही
मूल्य समाजामध्ये जपली जाण्याकरता शिक्षण संस्थांनी अहमहमिकेने काम केलं पाहिजे. नुसतं शिक्षण आहे 1ली ते 7वी किंवा कॉलेज आहे इतक्या पुरतंच मर्यादित राहता कामा नये, तर समाजाला चांगली दिशा देण्याचं काम हे शिक्षण संस्थेने केलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षण संस्थेने शुद्धता बाळगणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आपण मुलांना सांगतो गाडीवरचं खाऊ नका, रस्त्यावरचं खाऊ नका, किंवा अमुक काही करू नका, तमुक काही करू नका. मी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष असल्याने मला रस्त्यावर वडापाव खाता येत नाही, पाणीपुरी खाता येत नाही. मी फोन करून घरी मागवून घेऊ शकतो फार फार तर, पण इतकी बंधनं, म्हणजे हे तर मी छोटंसं बंधन सांगितलं. आणि अंतर्बाह्य शुद्धता बाळगायला पाहिजे. ती जर बाळगली तरच चांगले विद्यार्थी निर्माण होतील. आणि नेहमी मी म्हणतो की ह्या 1ल्या 2ऱ्या 3ऱ्या किंवा कोणत्याही विद्यार्थ्याने आमच्या शिक्षण संस्थेतल्या पुढे जाऊन जर भ्रष्टाचार केला, ते भ्रष्टाचारी अधिकारी बनले किंवा भ्रष्ट व्यावसायिक बनले, तर हा शिक्षण संस्थांचा पराभव आहे, हा देशाचा पराभव आहे. आणि या पराभवाला कुठेतरी थांबवायचं असेल तर शिक्षण संस्थांनी स्वतःच्या वर्तनातून, म्हणजे पदाधिकाऱ्यांनी, कारण कुठलीही शिक्षण संस्था किंवा कुठलीही संस्था फॉर दॅट मॅटर ही इनॅनिमेट असते, तिला चेहरा नसतो. ते कार्यकर्ते हाच त्या संस्थांचा चेहरा असतो. आणि तो चेहरा शुद्ध, सात्विक आणि तेजपुंज कृतीने असणं हे खूप महत्त्वाचं आहे. ही शिक्षण संस्थांची विशेष करून मोठी जबाबदारी आहे. पुन्हा एकदा मला सदानंदजी बोलत असताना ना विनोबांचं आणखी एक कोट आठवलं, विनोबांचं आणखी एक विधान आठवलं. विनोबांना एकदा विचारलेलं होतं की सेवा कोणाची करायची आणि भक्ती कोणाची करायची. तर विनोबाने त्याच्यावरती फार सुंदर उत्तर दिलं होतं. त्याने सांगितलं होतं की सेवा व्यक्तीची करायची, कारण व्यक्तीला सुखदुःख असतात, व्यक्ती प्रत्यक्षात असते, त्यामुळे तिची सेवा करायची. आणि भक्ती समाजाची करायची, कारण समाज अमूर्त आहे पण तो व्यक्तींनी मिळून बनलेला असतो. त्यामुळे तुम्हाला जर भक्तीच करायची तर ती समाजावर करा. हेच आपल्याला भागवत सांगतात की शिक्षण संस्थेने संस्कार जे करायचे, अर्थात शिक्षण संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी ते संस्कार करण्यासाठी स्वतःवरती काही बंधनं घालणं आवश्यक आहे किंवा स्वतःचं वर्तन तसं करणं आवश्यक आहे. ह्या सगळ्याच्यात तुम्ही म्हणालात की औपचारिक शिक्षणाच्या पलीकडे जायला पाहिजे. तर आपल्या शाळांमध्ये असे काही उपक्रम काय केले जातात की जे औपचारिक शिक्षणाच्या पलीकडे असतात? औपचारिक शिक्षणाच्या पलीकडे जाण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे रोज प्रार्थना म्हणणं, राष्ट्रगीत म्हणणं, या तर गोष्टी आल्याच. पण स्वच्छतेचे संस्कार करणं, एटिकेट्सचे संस्कार करणं, ह्या गोष्टीसुद्धा त्याबरोबरच आल्या. आणि देशावर प्रेम, देशावर निष्ठा आणि देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी आपण बाळगायला पाहिजे. या दृष्टीने मी म्हटलं तर आमच्या संस्थेमध्ये काय करायचं हा विचार करत होतो. आणि व्यक्तिगत स्मारकं जर का उभारली, म्हणजे कोणीही कितीही थोर व्यक्ती असली, आता मी काही त्यांची नावं मुद्दाम घेणार नाही आहे इथे, पण कितीही थोर व्यक्ती असल्या तरी त्यांचं जर का स्मारक आपण उभारलं तरी मग त्यांच्याबद्दल काही कॉन्ट्रोवर्सीज असतात किंवा त्यांना काही कॉन्ट्रोवर्सी चिकटवलेल्या सुद्धा असतात. जसा काही गोष्टींचा उल्लेख उदयजींनी केला. मी ठरवलं की आपण हुतात्मा स्मारक उभारायचो, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून. कारण हुतात्मा म्हणजे शहीद ही अशी एक व्यक्ती आहे जिला कुठलीही कॉन्ट्रोवर्सी चिकटवायची म्हटली तरी चिकटू शकत नाही. म्हणून निर्णय घेतला की आपण आपल्या संस्थेच्या आवारामध्ये हुतात्मा स्मारक उभारायचं. माझे मित्र आहेत मदन मोडक, त्यांची ही इच्छा होती. मग आम्ही एकत्रित येऊन हा प्रकल्प उभारायचं ठरवलं. आणि शहीद जवान स्मारक आणि परमवीर चक्र म्युझियम आणि नंतर आमच्या जिल्ह्यातले जे 66 सैनिक सैन्यामध्ये जाऊन म्हणजे शहीद झालेले 1947च्या काश्मीर युद्धापासून ते आत्तापर्यंत अशा 66 सैनिकांचं स्मृतिस्थळ उभारलं, ज्याच्यामध्ये प्रत्येक सैनिकाचं नाव आहे, बॅच नंबर आहे, कोणत्या युनिटमध्ये ते कामाला होते त्या युनिटचं नाव आहे, कुठल्या ऑपरेशनमध्ये ते
वीरमरण त्यांना आलं, त्या ऑपरेशनचं नाव आहे आणि वीरमरणाची तारीख, अशा पद्धतीने उभारलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही एक उपक्रम राबवतो की शहीद जवान स्मारकामध्ये वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याने जाऊन पुष्पार्पण करायचं, नतमस्तक व्हायचं, कृतज्ञता व्यक्त करायची आणि काहीतरी ठरवायचं की मी देशाकरता केलं पाहिजे, कारण यांनी देशाकरता सर्वोच्च त्याग केला. म्हणजे ज्याला लिंकननी म्हटलं होतं लास्ट फुल मेजर ऑफ डिव्होशन, ते ज्यांनी केलं आहे त्यांच्यापुढे हे म्हणणं हा एक संस्कार. मग त्या माध्यमातून आम्ही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, हुतात्मा दिन म्हणजे भगतसिंगांना फाशी दिल्याचा दिवस, कारगिल विजय दिवस, पुलवामा हल्ला वर्षगाठ, हे उपक्रम राबवतोच संस्थेमध्ये. त्याचबरोबर दिवाळीत फटाके कमी वाजवा आणि सैनिक कल्याण निधीला मदत करा असा सर्व विद्यार्थी उपक्रम राबवतात. 10 रुपये, 20 रुपये शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं मिळवून साधारण 75,000 ते 1 लाख रुपये दरवर्षी आमचे विद्यार्थी देवरुखमध्ये जमवतात आणि ते आपण सैनिक कल्याण निधीच्या सिंडिकेट बँकेच्या अकाउंटमध्ये दरवर्षी जमा करतो. गेल्या वर्षीचा आम्हाला पोलीस अधिकारी आले, म्हणाले आमच्या पोलीस दलाला पण काहीतरी द्या. मग गेल्या वर्षी त्यांना दिलं. हा दरवर्षी आपण उपक्रम करतो आणि असे अनेक उपक्रम आहेत. विशेष गोष्ट सांगायची म्हणजे मगाशी सरकारी अधिकारी वगैरे काय सरकार कशी मदत करतं, काय अडथळे येतात, तर आमच्या आवारात एखादा सरकारी अधिकारी आला की त्यांना धाडस होत नाही शहीद जवान स्मारक बघितल्यावर काही पैशाची मागणी करण्याचं. हा एक इनडायरेक्ट फायदासुद्धा आम्हाला झाला. हे जे आता शहीद स्मारक वगैरे उभारलं तुम्ही म्हणाल, त्याचा खर्च काय आला तुम्हाला साधारण ते उभं करायला? नुसतं जर हुतात्मा स्मारक आणि परमवीर चक्र दालन, आम्हाला जागा काही आमच्या काकासाहेब पंडितांनी पूर्वी घेऊन ठेवलेली होती, 57 लाख रुपये खर्च आला. मी खर्च एवढ्यासाठी विचारला की हे जे सगळे प्रकल्प आहेत ना, ते म्हणतात की छोटा प्रकल्प आहे, टॉयलेट्स बांधली, छोटा नसतो तो, खर्चिकच असतो, त्याच्यासाठी फंड्स लागतात, त्याच्यासाठी निधी लागतो. जसा तो झाला की विज्ञान केंद्र 1.5 कोटीचं बजेट आणि तो 12 कोटी, एवढा सगळा निधी तुम्ही जमवता कसा? परमेश्वराची कृपा आहे. शुद्धता म्हणजे आमच्या परमपूज्य गोळवलकर गुरुजींचं एक वाक्य आहे जे मी आदर्श वाक्य म्हणून समजतो की चारित्र्य, तपश्चर्या आणि त्याग या गोष्टींचा जिथे संगम होतो, म्हणजे माझा असा क्लेम नाही की माझ्यामध्ये तो संगम पूर्णपणे आहे, पण चारित्र्य, तपश्चर्या आणि त्याग या गोष्टी जिथे येतात तिथे कसलीच कमतरता भासत नाही. आणि त्यांनी हे सांगितलेलं वाक्य मी पावलोपावली अनुभवतोय. मी प्रकल्प जेव्हा हातात घ्यायला सुरुवात केली तेव्हा मी एक 2-3 वर्षाचं व्हिजन पाहून प्रकल्प उभारायचा असं कधीच नाही ठरवलं. 50-60 वर्षाचा विचार करूनच काय ते करायचं. आता काळ इतका गतिमान झाला आहे की 50-60 वर्षाचा विचार करून उभारलेला प्रकल्प 15 वर्षातच पूर्ण होतो, म्हणजे पूर्ण वापरात येतो. त्याचा लाभ, त्याचा इम्पॅक्ट समाजावर व्हायला सुरुवात होते. निधी संकलन हा म्हटलं तर सोपा विषय आहे, म्हटलं तर कठीण आहे. एकदा आपलं रेप्युटेशन झालं, समाजामध्ये हा विश्वास निर्माण झाला की मी दिलेला 1 रुपयासुद्धा ह्याच्यात वाह्यातपणे कुठे खर्च होणार नाही किंवा कोणी स्वतःच्या फायद्याकरता वापरणार नाही आणि त्या दिलेल्या प्रत्येक रुपयाला पूर्ण न्याय दिला जाईल, ही जेव्हा खात्री आपल्या लोकांमध्ये येते, समाजातल्या सज्जन शक्तीकडे येते, तेव्हा पैशाची काही कमतरता पडत नाही. हा असा माझा अनुभव आहे. आता ते करायला लागणारा त्याग, तपश्चर्या हे व्यक्तिनुरूप असतं. सगळ्या संस्थांना असे इतके करोडो रुपये मिळतात का? नाही मिळत. मी खरं सांगतो, मिळत नाहीत. आम्हाला मिळतात, हो मिळतात. या सगळ्याचा पाया हा देशप्रेमावर आधारित असल्यामुळे
प्रत्येकाच्या मनात कुठेतरी देशप्रेम असतं, प्रत्येकाच्या मनात कुठेतरी आपण शिकलेल्या संस्थेबद्दल प्रेम असतं. मग ते प्रेम व्यक्त करणं म्हणजे त्या संस्थेला ह्या नाही त्या प्रकारे मदत करणं. आणि त्या मदतीला मी प्रामाणिकपणे हाक मारली, साथ घातली. आणि कुठलाही प्रकल्प उभारताना मी सर्वप्रथम माझा चेक टेबलवर ठेवतो. म्हणजे तुम्ही तुमच्या खिशात हात घाला असं नुसतं सांगत नाही, तर मी स्वतः जेव्हा त्या प्रकल्पाचं खातं उघडतो, आमचे फाटक साहेब इथे आहेत सेक्रेटरी, कुठल्याही प्रकल्पाचं स्वतंत्र खातं जेव्हा संस्थेमार्फत उभारलं जातं तेव्हा सर्वात पहिलं डोनेशन हे माझं व्यक्तिशः असतं. आणि तिथून त्या खात्याला सुरुवात होते. कारण एक श्रद्धा पण आहे की आपण पैसे दिले की मग नंतर काही कमी नाही पडणार, ही पण एक श्रद्धा आहे. आणि 50-60 वर्ष, मगाशी सांगितल्याप्रमाणे 50-60 वर्षानंतरचा प्रकल्प जो आपण बघतो तो 15-20 वर्षात पूर्ण होतो. ही लोकांची किमया आहे, ही जनतेची किमया आहे, ही सज्जन शक्तीची किमया आहे. आज आमच्या इथे श्रीरंगजी जोशी आलेत. आम्ही व्यावसायिक शिक्षण केंद्र उभारण्याचं ठरवलं. मी काही सुखानुभव सांगतो. व्यावसायिक शिक्षण केंद्र उभारण्याचं ठरवलं. आम्हाला UGCकडनं परवानगी मिळाली आणि 12-13 हजार चौरस फुटांची बिल्डिंग, त्याच्यातली अद्ययावत सगळी यंत्रणा. साधारण आम्ही अंदाज केला होता 1.5 कोटी रुपये खर्च येईल. मला ह्या श्रीरंग जोशींचे काका आहेत, आदरणीय बाळासाहेब जोशी, जे आमच्या संस्थेचे मानद अध्यक्ष देखील आहेत. वय वर्ष 91 आहे आत्ता त्यांचं, कोल्हापूरला असतात. पहिली व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर कुठली आली मदत मागण्यासाठी, तर बाळासाहेबांकडे मी गेलो. आणि आता गाडीत मी विचार करत होतो कोल्हापूरला जाताना की ह्या माणसाकडे आपला 1.5 कोटी खर्च आहे. त्यांनी 10 लाख दिले तरी रक्कम मोठी आहे, 25 दिले तरी मोठी आहे, 50 अधिक मोठी आहे, 1 कोटी दिले तर अधिक मोठी आहे. किती मागू आणि काय म्हणू, मी वाक्यरचना काय करू. मी ठरवलं असं म्हणायचं की बाळासाहेब 1.5 कोटी रुपये खर्च आहे, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं द्या, बाकीचे मी उभारेन. असंच सांगितलं. 1 मिनिटाचा काय, एका क्षणाचाही विलंब न करता आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलं, ह्या प्रकल्पाकरता तू दुसऱ्याकडे कुणालाही शब्द टाकू नकोस, सर्व पैसे मी देणार. अजूनही लागले 5-25 लाख जास्त तर तेही देईन, तू चांगलं काम करतोस. आणि त्यांचं वाक्य मी मुद्दाम सांगतो, म्हणजे मलाही आता डोळ्यातनं पाणी येईल ते वाक्य सांगताना. ते म्हणाले, आम्ही पैसा मिळवला, आमच्याकरता मिळवला, कुटुंबाकरता मिळवला, तू समाजाचं काम करतोस, त्यामुळे तुला पैसे देण्यामध्ये आम्हाला आनंद आहे आणि गर्वसुद्धा आहे की हा पैसा खरोखरच समाजाकडे परत जाणार आहे. आणि तुझ्यासारखी माणसं आणि देवरुख शिक्षण प्रसारक मंडळासारखी संस्था आम्हाला देण्याकरता मिळणं हे आमचं भाग्य आहे. हे 91 वर्षाच्या माणसाने मला सांगितलं. हे अक्षरशः म्हणजे सद्गतीत होतील असे हे अनुभव आहेत. एक दुसरं सहज उदाहरण सांगतो. आता ते गेले आमचे वसंतराव मोहिरे म्हणून, त्यांना मी बघितलेलं नाही कधी. असंच कुणाकडनं ऐकून त्यांच्यापर्यंत माझं नाव पोचलं, कारण आपण काही प्रसिद्धी करत नाही, कुठे होर्डिंग लावत नाही. पोचलं त्यांचा. मला एक दिवशी, मला वाटतं 2010-11 साली वगैरे फोन आला की सदानंद, तुझं मी ऐकलं आहे अमक्यांकडनं आणि मी तुला 50,000 रुपये देणगी पाठवणार आहे. मग मी म्हटलं, आधी ती देणगी पाठवायच्या आधी काय काय झालं आहे हे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे प्रत्यक्ष फर्स्ट हँड सांगतो. कोणी काय सांगितलं असेल ते कमी जास्त असू शकतं. 15-20 मिनटं फोनवर बोललो आणि दुपारी मी झोपलो. 1 तास मी झोपतो दुपारचा, फोन सायलेंटला ठेवून. जाग आल्यानंतर फोन बघितला, 12 मिस कॉल त्या वसंतराव मोहिरेंचे. लगेच फोन केला, माफी मागितली.
आणि म्हणाले तुझ्याशी बोलल्यानंतर तुला मी 50,000 रुपये देण्याचं ठरवलंय, ते देणार नाही आहे, मी तुला 5 लाख रुपये देणार आहे. म्हणजे अचंबित करणारी उदाहरणं आहेत. मग आमचे बाळासाहेब पित्रे असतील. आता मी नाव नाही सांगत एका ट्रस्टचं, आम्हाला साधारण 1,10,00,000 रुपये या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी लॅबला सायन्स सेंटरच्या कमी पडत आहेत. कारण 2.25 कोटी आम्हाला खर्च आहे इक्विपमेंट सोडून. इक्विपमेंट्स जवळजवळ 3 कोटी रुपयांचे आहेत. तर पुण्याच्या एका ट्रस्टला मी सहज म्हटलं की असा आमचा खर्च आहे एवढा, 1,10,00,000 रुपये कमी पडत आहेत, तुमच्या ट्रस्टकडून आम्हाला काही देता आलं तर बघा. म्हणजे त्यांचा ट्रस्ट आहे हे सुद्धा खरं मला माहिती नव्हतं. आता मला कळल्यामुळे मी म्हणतो आहे की त्यांचा ट्रस्ट आहे. मी सहज मेसेज केला होता ओळखीतून. त्यांची माणसं येऊन बघून गेली, संस्था सगळी चर्चा केली. जसे तुमचे प्रतिनिधी आले होते, आमचे देशमुख वगैरे. तर त्यांचा लगेच फोन आला की सगळे पैसे आम्ही मंजूर केलेत. ही किमय आहे आणि हे मिरॅकल आहे. आत्ताच्या युगात मकरंदजी स्वतःहून येऊन आम्हाला जवळजवळ 8 ते 9 कोटी रुपयांच्या जागा दान केल्या आहेत लोकांनी, स्वतःहून येऊन. एक पुण्याच्या लग्नामध्ये पेंडसे म्हणून फॅमिली आहे, मी त्या लग्नाला खरं जाणार नव्हतो, पण अगदीच आग्रह ठरला त्यांचा झाला म्हणून गेलो. आणि अक्षत पडल्यानंतर जेवण, ह्या वेळात आमची चर्चा झाली. प्रोफेसर पेंडसे ते म्हणाले, मी त्यांचं वाक्य सांगतोय की मी रिटायर होऊन मला 10 वर्ष झालेत, पण मी काही काम नाही करू शकलो, आता मी तुमच्याबरोबर काम करणार आहे. मग असाच विषय झाला. म्हटलं जागा, आता संस्थेला नवीन प्रकल्प उभारायचे म्हणजे जागा पाहिजे. ते म्हणाले माझी 31 गुंठे जागा आहे, म्हणजे 1.25 एकरपेक्षा जास्त, ती मी दान देईन. आले 15 दिवसांनी देवरुखला, दापोलीला राहायचे ते. 15 दिवसांनी आले, 7-12 उतारा घेऊन आले. म्हणाले ही जागा तुम्हाला द्यायची आहे. त्यांना म्हटलं अहो या 7-12वर 51 गुंठे जागा आहे, 31 नाही आहे, तर तुम्ही त्याचे तुकडे करणार आहात का? म्हणजे त्याला कायदेशीर प्रक्रिया आली. 22 गुंठे माझ्याकरता ठेवणार नाही. नाही म्हणाले 31 का 51 हा नाही आहे विषय, ही सगळीच जागा तुम्हाला द्यायची आहे. आणि पुढच्या 2 महिन्यात त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना कन्व्हिन्स केलं. म्हणजे त्यांचे नातेवाईक पण किती थोर विचारांचे असतील. नातेवाईकांना कन्व्हिन्स करणं कठीण असतं. मी मकरंद जोशींना करू शकतो, पण दुसऱ्या एका भागवतला कन्व्हिन्स नाही मी करू शकत. त्यांनी जागा दान दिली. डोंबिवलीतल्या एका भाषणानंतर डोंबिवलीमध्ये 1 रूम किचनमध्ये राहणारे सुरेश राजवाडे देवरुखचे आले. पहिल्यांदाच आमची भेट, प्रेमात पडले. आणि देवरुखच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली 1 एकर जागा, म्हणजे ज्याची आज 4 कोटी रुपये किंमत आहे, देवरुखला आता 10 लाख रुपये गुंठा रेट आहे. आता त्यांनी ती जागा 2006 साली दिली. पण एका भाषणानंतर 1 रूम किचनमध्ये राहणाऱ्या माणसाने त्या काळी असलेली 40 लाखाची जागा किंवा 50 लाखाची जागा स्वतःहून येऊन दान दिली. ही थोरवी, ही काही सदानंद भागवतची थोरवी नाही आहे, ही देणाऱ्यांची थोरवी आहे. आणि माझ्याकडे एक कला आहे की लोक आपल्या भोवती गोळा होतात. जरा गोरा गोमटा घाराबिरा असल्यामुळे असेल, पण अवतीभोवती जमा होतात आणि सांगतो ते ऐकतात आणि स्वतःहून येऊन देतात. एक दिवशी मला फोन आला आमच्या शशिकांत गानूंचा की सदानंद तू कुठे आहेस? म्हटलं मी पुण्याला आहे किंवा काय मुंबईला आहे. मग म्हणाले आलास की येऊन भेट, माझा एक प्रस्ताव आहे. मला त्यांचा प्रस्ताव हा शब्द ऐकल्यावर आता म्हटलं आत्ताच्या आत्ताच जाऊया आपण. मी माझी कामं मी पूर्ण केली, काही मंत्रालयात वगैरे कामं होती. गेलो, बॅग ठेवल्या ठेवल्या सगळं आटपून लगेच गानू साहेबांकडे गेलो. एका 5 मिनिटाच्या चर्चेमध्ये 4 एकर जागा त्यांनी दान दिली. हे मिरॅकल आहे.
आणि ह्या मागे ईश्वराचं अधिष्ठान आहे. मी शेगावच्या गजानन महाराजांचा भक्त आहे. उद्याच मी भाऊ जाणार होतो. त्यांच्या कृपेने जे जे स्वप्न म्हणून आम्ही पाहतोय ते पुरं होते. आणि मला कष्ट काहीही करायला लागत नाहीत. हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो की बरेच पाय काय ते चपला झिजवायला लागत आहेत. सरकारी अधिकारी फोनवर सगळी कामं, कारण आता रेप्युटेशन झालं आहे. मी भेटतसुद्धा नाही. ते चेहरेसुद्धा मला माहिती नसतात. आधी बदली झालेल्या सरकारी अधिकाऱ्याला मी सांगतो की माझ्याविषयी त्यांना सांगा, मग मी फोन त्यांना करतो. अशा आता आमच्या बऱ्याच कथा झाल्या आहेत. सांगायचं म्हटलं तर बराच वेळ जाईल. नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी ऐकताना माझ्या लक्षात आलं की ह्या सगळ्या संवादाला थक्क करणाऱ्या सत्यकथा असं एक नाव असू शकतं. कारण विश्वास बसणार नाही असे किस्से त्यांनी आपल्याला सांगितले की एखाद्याच्या कामाचा जो महिमा असतो, कामाच्या संदर्भातली जी मग आपुलकी निर्माण होते समाजात, ती कशा पद्धतीने होते. त्यांना किती म्हणू दे की ते निमित्त मात्र आहेत, लोक देणार आहेत, पण समोरच्याला स्वतःच्या खिशात हात घालावा असा वाटतो. हा विश्वास आज भागवत आणि त्यांच्या संस्थेने निर्माण केलेला आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. हे सगळे तुम्ही आकडे सांगितलेत, हे मोठे प्रोजेक्ट सांगितलेत की एक 50 वर्ष चालेल असा असतो पण तो लवकर होतो वगैरे. असं मोठं प्रोजेक्ट विषयी काही नियोजन करताना, त्याची कार्यवाही सुरू करताना प्रेशर नाही का येत किंवा हा नाही झालं यशस्वी किंवा नाहीच मिळाले पैसे, कारण आकडेही काही लहानसहान नाही आहेत, तर ते तसं प्रेशर नाही तुम्हाला कधी आलं त्याचं? तसं म्हटलं तर फार नाही आलं. म्हणजे प्रेशर येतं, नाही यशातला भाग नाही. कारण एवढे कोट्यावधींचे प्रकल्प ते सुद्धा जनतेच्या पैशाने उभारायचे. मी काही कुणी राजकारणी नाही आहे. म्हणजे मी उदाहरण सांगतो एका राजकारण्याचं. विज्ञान केंद्र त्यांनी उभारलं आहे. त्यांनी विज्ञान केंद्र उभारलं. अडाणी फाउंडेशनकडनं 5 कोटी, टाटा फाउंडेशनकडून 2 कोटी, बजाज फाउंडेशनकडून 2 कोटी, प्रकल्प झाला. सदानंद भागवतला 5,000 2,000 पासून सुरुवात करायला लागते लोकांपर्यंत बोलण्यासाठी. टेन्शन येतं. म्हणजे विज्ञान केंद्र प्रकल्पाने तर माझी झोप उडवली होती. मग मी रात्री 2 वाजता उठायचो, कुठल्या माझ्या अमेरिकेतल्या मित्रांना मेसेज लिही, त्यांच्याशी फोनवर बोल, इंग्लंडमधल्या बोल, कुठे सिंगापूरमधल्या बोल. 1 लाख 2 लाख 5 लाख थांबता कामा नये. कारण माझ्यात तेव्हा अचानक लक्षात आलं की अरे आपल्यापेक्षा जवळजवळ 1.5 कोटी रुपये जास्त लागत आहेत आत्ता हा टप्पा पुरा करायलाच. आणि मग ते काम तर थांबलं नाही पाहिजे. 8 महिन्यात जमले. सांगायचा मुद्दा काय आहे की मला टेन्शन असं येत नाही. मी एक विजन घेतो. जसं उदाहरणार्थ सायन्स सेंटर इमारत ही क्लॉक टॉवर असलेली इमारत बांधायची. कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वतंत्र क्लॉक टॉवर असलेली बिल्डिंग नाही आहे. आणि लहानपणापासून राजाबाई टॉवर किंवा बिग बेन पार्लमेंट बिल्डिंग लंडनची ह्याचं एक आकर्षण होतं. तर विद्यार्थ्यांना ते आकर्षण असणार, ते आपण पुरं करूया. आता क्लॉक टॉवर उभारायचा म्हणजे बिल्डिंगही तशीच लागते. म्हणजे कोट चांगला असेल, ओके, स्त्रियांचं उदाहरण द्यायचं झालं तर साडी चांगली असेल तर ते नेकलेसही तेवढाच लागतो. नुसती साडी चांगली असून चालत नाही. मुद्दा असा आहे की मी जेव्हा प्रकल्प हातात घेतो तेव्हा मोठा प्रकल्प हातात घेतो. दुसरं एक उदाहरण सांगायचं झालं तर UGCकडून आम्हाला 63 लाख रुपये मिळाले होते एक सिंगल बॅडमिंटन कोर्ट मॅटेड उभारण्याकरता. मी म्हटलं आमचे 4,000 विद्यार्थी आहेत, एका कोर्टवर कसे खेळणार? इतके वेळच मिळणार नाही त्यांना. किंवा जनरल पब्लिकलासुद्धा जर आपण ते द्यायचं असेल ही सुविधा, जी अन्य ठिकाणी कुठे जिल्ह्यातच नाही आहे. कुठे आमच्यासारखं बॅडमिंटन कोर्ट जिल्ह्याचं नाही आहे. मला सांगायला आनंद वाटतो, युनिव्हर्सिटीच्या बॅडमिंटन टुर्नामेंट्स मुंबई विद्यापीठाच्या देवरुखला होतात. ऑलिम्पिक स्टँडर्डप्रमाणे बांधले, जवळजवळ 2.25 कोटी रुपये खर्च करून. त्यांच्या 63 लाखावर मी समाधानी नव्हतो. एका म्हटलं नाही, 3 बॅडमिंटन कोर्ट्स मिनिमम पाहिजेत, सिटिंग गॅलरी पाहिजे, बाकी प्रॉपर्टी रूम, टॉयलेट्स मुबलक पाहिजेत. उभारत गेलो. चिंता निर्माण झाली होती. 50 लाख रुपये कमी पडत होते. म्हणजे थोडी अमाऊंट नव्हती देवरुखसारख्या ठिकाणी. 50 लाख आता आपण आणायचे कुठून? काय त्या जगन्यंताला म्हणजे गजानन महाराजांना बुद्धी द्यावी वाटली, दुसऱ्याला द्यावीशी वाटली. डॉक्टर
रवी आपटे तुम्ही कोणी ओळखत असाल, मँचेस्टरला आता ते 90च्या घरात आहेत. त्यांचा मला एक दिवशी फोन आला, म्हणाले तू 15 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी 2015 साली आला होता फोन. साधारण 2005ला मी त्यांना कुठेतरी पुण्या मुंबईत भेटलो होतो. तेव्हा मी त्यांच्याकडे 3 लाख रुपये मागितले होते. मी पहिल्याच भेटीत पैसे मागतो हा, मला लाज नाही वाटत, कारण जनतेसाठी मागतोय, व्यक्ती म्हणून काही मागत नाही. ते म्हणाले तू 10 वर्षापूर्वी माझ्याकडे 3 लाख रुपये, तेव्हा मी कॉम्प्युटर सायन्सची कॉम्प्युटर लॅब उभारायची होती, कॉम्प्युटर सायन्स म्हणजे कॉम्प्युटर कॉलेजची. ते म्हणाले तेव्हा मी तुला देऊ नाही शकलो, पण मी यावेळी तुला 30 लाख रुपये देणार आहे. मी म्हटलं मला 50 लाख रुपये कमी पडत आहेत. मी त्या फोनवर नाही सांगितलं, भेटीत सांगितलं. म्हटलं मला 50 लाख रुपये कमी पडत आहेत, जरा कृपा करून 30चे 50 केलेत तर बरं होईल. देतो. पुढच्या 2 महिन्यात 25-25 लाख त्यांच्या काही एवढीच इकडच्या भारतामधल्या मॅच्युअर झाल्या, पैसे पाठवले. टेन्शन येतं, पण परमेश्वर यातून मार्ग काढणार आहे ही खात्री असल्यामुळे मी केवढंही पाऊल उचलू शकतो आज. आता माझं पुढचं स्वप्न आहे अद्ययावत असं चॅरिटेबल हॉस्पिटल उभारणं देवरुखला. आता 40-1 कोटी रुपये खर्च आहे त्याला, पण आमच्या फाटक साहेबांना विचारा, मला टेन्शन नाही येत, कारण तुम्ही आहात, मकरंद जोशी सुद्धा आहेत. बोलताना तुम्ही म्हणालात की असे पहिल्या भेटीत पैसे मागतो किंवा निधी एखाद्या कामासाठी मागतो, कारण मी स्वतःसाठी मागत नसतो. अमेरिकेमध्ये काम करणारा उच्चपदस्थ माणूस सगळं सोडून कोकणात येतो, कोकणात काहीतरी एक चळवळ असल्यासारखं शिक्षण संस्थेचं काम हातात घेतो, त्यासाठी मोठे मोठे फंड्स गोळा करून मोठे मोठे प्रोजेक्ट करतो, पण स्वतः मात्र एक व्हॉलेंटियर म्हणून काम करत असतो. त्याची उपजीविका कशी चालते? चरितार्थासाठी काय करतो तो माणूस? माझ्या तोंडातलं वाक्य मगाशी उदयजींनी सांगितलं, म्हणजे उदयजींच्या आजोबांनी त्यांच्या मातोश्रींना सांगितलं की तुझ्या गरजा कमी कर, प्रोफेसरची नोकरी करू नको, शिक्षिका म्हणून काम कर ह्या ग्रामपंचायतीच्या शाळेत, आणि काय 500 रुपये पगाराच्या ऐवजी 91 रुपये पगार मिळेल. तसंच काहीसं आहे. आपल्या गरजा कमी केल्यानंतर देवरुखसारख्या ठिकाणी आपण आनंदात राहू शकतो. गरजा कमी करण्याचं कारण म्हणजे माझी कॉम्पिटिशन नाही आहे कोणाशी. म्हणजे तेरी साडी से मेरी साडी काय तिची सफेद कैसी, या मेरी साडी से तेरी साडी सफेद कैसी, अशी काही कॉम्पिटिशन नाही. मी सायकल चालवतो, आता मी 2 व्हीलर चालवतो, कारण लांब जायला तसं सायकलीने जमत नाही, त्यामुळे गेले 10-12 वर्षापासून मी, कारण प्रत्येक ठिकाणी जायचं असतं आणि कमीत कमी वेळात जायचं असतं. गरजा कमी केल्या आणि अर्जुनाचा सगळा ध्यास किंवा अर्जुनाचं लक्ष जसं त्या माशाच्या डोळ्यावर होतं, तसं फोकस्ड असलं की आपल्याला कशाचीच कमतरता आहे असं वाटत नाही, कारण आपला उद्देश पुढे जाण्याचा हा ते साधण्यामागे असतो. मग माझ्या पायात चप्पल आहे, बूट आहेत का मी अनवाणी आहे, काहीही मॅटर करत नाही. लक्झरीज डू नॉट मॅटर इफ समबडी इज टोटली इन्स्पायर्ड, होल हार्टेडली इन्स्पायर्ड. आणि तशा प्रकारचं इन्स्पिरेशन मला महाराजांच्या चरित्रापासून, सावरकरांच्या चरित्रापासून, आंबेडकरांच्या चरित्रापासून मिळालं आहे. मी जवळजवळ 75 ते 80 ह्या सगळ्या थोर लोकांची चरित्र वाचलेत. अगदी हो ची मिन, मार्टिन ल्युथर किंग इथपासून चार्ल्स डी गॉल, म्हणजे परदेशी नावं मी जास्त सांगतोय, आणि भारतातल्या जवळजवळ सगळ्यांची, लोकमान्य टिळकांपासून ते विनोबा भावे, अगदी मदर तेरेसांचं सुद्धा वाचले. तर ह्या लोकांनी जे केलं त्या तुलनेत आपण काहीच करत नाही. म्हणजे मला विचारलं तुमचे आदर्श कोण आत्ताच्या, तर बाबा आमटे, डॉक्टर विकास आमटे, हे सगळे आदरणीय व्यक्ती आहेत, ते आमचे आदर्श आहेत. मग त्यांच्या तुलनेने मी आज जॅकेट बिकेट घालून आलो आहे,
मला वाटलं मकरंद जोशी पण जॅकेटमध्ये असतील, तर आपण अगदीच गावातला बाल्या दिसायला नको लोकांपुढे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की देवरुखसारख्या ठिकाणी 25,000 रुपयामध्ये उत्तम जगता येतं आणि ते मी करतोय. मला शेवटचा रुपया माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी मिळून 25 वर्ष झाली आणि परमेश्वरावर माझी श्रद्धा आहे की माझ्या गरजेपेक्षा तो 1 रुपया कमीही देणार नाही आणि गरजेपेक्षा 1 रुपया जास्तही देणार नाही. ही श्रद्धा आमच्या महाराजांच्या पोथीत लिहिलं आहे, श्रद्धा अवघ्या माझारी सर्व माझी श्रेष्ठ असेल. ती श्रद्धाच मला पुढे नेते आणि काही कमी पडून पण देत नाही आहे. म्हणजे हे काय असं फिक्शन नाही आहे, हे वास्तव आहे श्रद्धेमुळे आलेलं. हे तुम्ही स्वतःबद्दल सांगितलं की स्वतःची ही मानसिकता आहे आणि या पद्धतीनेच तुम्ही अतिशय सुखाने तुमचं आयुष्य जगताय. पण उदयने मगाशी एक प्रश्न हळूच विचारलेला होता की अमेरिका सोडून तुम्ही आलात तेव्हा तुमचं लग्न झालेलं होतं, त्याच्यामुळे तुमच्या जोडीदारालाही काहीतरी म्हणणं असेल की अमेरिकेसारख्या देशात आपण राहतोय आणि ते सोडून आता जायचं कुठे ते देवरुखला आणि तिथे येऊन परत या पद्धतीने सगळं. तर घरातल्यांचं एकूणच सगळ्या घरातल्या कुटुंबियांचा या तुमच्या कामाकडे बघायचा दृष्टिकोन म्हणा किंवा त्यांचा याच्यामधलं काय भावना असतात? या मंगलसमयी मी त्या स्टोरीबद्दल काही सांगू इच्छित नाही, पण माझी पत्नी म्हणजे आत्ताची, हा मी शब्दप्रयोग वापरतोय, सुजाता, हिची मला प्रचंड साथ आहे. तिने मला सांगितलं एक दिवशी, म्हणजे आता कौटुंबिक गोष्टी आहेत, लोकांपुढे बोलू नयेत किंवा बोलण्यामध्ये मर्यादा असतात, पण तिने सांगितलं की तुम्हाला समाजकार्यासाठी जेव्हा पैसा कमी पडेल तेव्हा माझे अलंकार मी तुम्हाला देईन. बस, ह्याच्यात सगळं आलं. नक्कीच. तुमचं एक सूत्र आहे की नगरोदयातून राष्ट्रोदय, त्याच सूत्रावरती तुमचं सगळं कामाचं डोलारा उभा राहिलेलं आहे. तर हे नेमकं काय सूत्र आहे आणि हे कसं उपयोगी पडू शकतं याच्याविषयी सांगा ना. भारत देश हा नगरांचा बनलेला आहे, म्हणजे पूर्वी म्हणायचो खेड्यांचा बनलेला आहे. आता ग्लोबलायझेशनमुळे खेडी ही छोटी छोटी नगरं झाली, पण आजही 70% लोकसंख्या ही खेड्यांमध्ये आहे. आणि राष्ट्रोदय किंवा राष्ट्राची प्रगती किंवा आता जे मोदी साहेब स्वप्न आपल्या पुढे देत आहेत आणि जे आपलं आधीपासूनच होतं की आपल्याला विकसित राष्ट्र बनायचे, त्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने पुढे जायचं असेल तर नगरांचा विकास होणं गरजेचं आहे. विकसित देश म्हणजे फक्त मुंबई, पुणे, कलकत्ता, मद्रास, बँगलोर, दिल्ली अशाच शहरांचा विकास नाही, तर तळागाळातली म्हणजे अंत्योदय, आदरणीय दीनदयाळजींनी सांगितल्याप्रमाणे अंत्योदय कसा होईल याच्याकडे जर आपण जास्त लक्ष पुरवलं तर सगळ्या देशाचा विकास आपोआप होईल. म्हणून मी सूत्र ठरवलं की नगरोदयातून राष्ट्रोदय साधायचा. म्हणजे मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा, मग त्या शिक्षण क्षेत्रातल्या असतील, क्रीडा क्षेत्रातल्या असतील, आणखीन एक स्वतंत्र म्हणून विज्ञान क्षेत्रातल्या असतील किंवा हेल्थकेअर आता आपण म्हणतोय त्या क्षेत्रातल्या असतील, या तळागाळातल्या लोकांना सहजपणे उपलब्ध झाल्या पाहिजेत. उदाहरणच द्यायचं झालं तर विज्ञान केंद्र, कोकणापासून जवळचं विज्ञान केंद्र कुठलं तर वरळीचं नेहरू सायन्स सेंटर. दुसरं कुठलं तर गोव्याचं गव्हर्नमेंटचं. ही सगळी गव्हर्नमेंटची आहेत. मग तसं आपण जर कोकणात निर्माण केलं तर 2-3 जिल्ह्यातली मुलं तिथे येतील, त्यांच्याकरता ही सुविधा आपण दिली पाहिजे, तर देशाची प्रगती होईल. मग आमचा कुठलाही प्रकल्प असेल, जसं सायन्स रिसर्च सेंटर हे देवरुखला आलं, तर मगाची व्हिडिओमध्ये तुम्ही 5 विद्यार्थ्यांनी PhD मिळवली आमच्या केंद्रातून. 2 दिवसापूर्वी 6वा विद्यार्थी PhD झाला, पण तो व्हिडिओ बनवला तेव्हा 5च होते.
त्याच्यानंतर स्वायत्तता मिळवणारं देवरुखचं आठले सप्रेपित्रे कॉलेज हे रुरल इंडियातलं पहिलं कॉलेज आहे. बाकी रुईया, पोद्दार, रुपारेल ही स्वायत्त झालेत, पण छोट्या गावातलं 800-900 विद्यार्थी म्हणजे यूजीचे विद्यार्थी असलेलं महाविद्यालय हे स्वायत्त होणं ही मोठी गोष्ट होती. आणि मला सांगायला अधिक आनंद होईल की स्वायत्तता देण्याची जी कमिटी आमच्याकडे आली होती त्याचे सौराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पडालिया हे चेअरमन होते त्या कमिटीचे. त्यांनी हे सांगितलं की भारत सरकारला खेड्यातलं विद्यालय आपलं महाविद्यालय स्वायत्त होणं हा प्रयोग करायचा आहे, तो तुम्ही आधीच करताय. हे व्हिजन आणि नगरोदयातून राष्ट्रोदय हे सगळं त्यामागचं स्वप्न आणि राष्ट्राचा उदय व्हावा ही मनात असलेली तळमळ आणि इच्छा. मग हे स्वायत्त महाविद्यालय असेल, रिसर्च सेंटर, स्पोर्ट्स फॅसिलिटी, शहीद स्मारक, आर्ट गॅलरी, बालविज्ञान केंद्र, हे सगळे कोकणातले वहिले प्रकल्प आहेत जे अगदी जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा नाही आहेत. त्यामुळे नगरोदयातून राष्ट्रोदय एक सगळ्यांसाठी एक मोठं सूत्र जणू ह्या सगळ्या प्रकल्पातून आपल्यासमोर डोळ्यासमोर उभं राहिलं. आता तुम्ही म्हणालात की ह्या अनेक पहिलेपणाचे मान तुमच्या शिक्षण संस्थेकडे येतात, की जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली एका शिक्षण संस्थेकडे जे नसतं ते देवरुखमधल्या शिक्षण संस्थेकडे आहे. स्वाभाविकच असं झालं असेल ना की इतर जिल्ह्यांमधली किंवा इतर महाराष्ट्राच्या भागातली लोक विचारायला आली, बघायला आली की तुम्ही नेमका काय करताय, आम्हाला आमच्या भागात ते करता येईल का? कारण आपण असं म्हणतो की विकासाची प्रारूपं असतात ती वापरता येऊ शकतात का? तर असं तुमच्याकडे आलेले आहेत लोक की आमच्या एरियात तुमच्या पद्धतीने आम्हाला काम करायचं आहे, आणि त्यांचं काय तुमच्या संस्थेविषयीचं एक मत किंवा तुम्हाला काय अनुभव आला त्याच्यात? बरीच लोक येतात, म्हणजे आपण ज्याला घाटावरचं म्हणतो त्या घाटावरच्या संस्थेमधली, म्हणजे मी आदराने म्हणतोय, तिथल्या संस्थांमधली लोक येतात, जिल्ह्यातली लोक येतात, अगदी मंडणगड दापोलीपासून रायगडमधली लोक येतात आणि संस्थेला जरूर भेट देतात. कारण कुठेतरी फेसबुकवर, कुठेतरी इंस्टाग्रामवर, कुठेतरी काही लेखांमध्ये किंवा वर्ड ऑफ माऊथने त्यांच्यापर्यंत संस्थेचं नाव गेलेलं असतं आणि लोक येतात. आणि मी त्यांना प्रामुख्याने काय गोष्ट सांगतो की संस्थेचं व्हिजन काय असायला पाहिजे आणि त्यामागे कार्यकर्त्यांची कष्ट करण्याची ताकद असायला लागते. नुसतं विजन बाळगून आता अनेक संस्थांचे अध्यक्ष येतात, आम्हाला 25,000 सुद्धा मिळत नाहीत, लोक मदत करत नाहीत. मग मी त्यांना सांगतो की मिळू शकतं, भरपूर मिळेल, आमच्या संस्थेपेक्षाही जास्त मदत तुम्हाला मिळू शकते. म्हणजे मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. साधारणपणे 12-15 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरकार्यवाह पूज्य भैयाजी जोशी यांच्या समवेत आमची काही परिवारातल्या संस्थांची बैठक झाली. अनेकांनी सरकार अनुदान देत नाही, शिक्षक भरती करत नाही, क्लार्क भरती करत नाही, बिल्डिंगा पडल्या आहेत, पैसे कुठून आणायचे, अमुक तमुक अशा सगळ्या तक्रारी केल्या. मी उभा राहिलो, म्हटलं मी तक्रारी करण्याकरता आलो नाही आहे, मी हे सांगायला आलो आहे की संघ परिवाराची संस्था म्हणून आपल्याला काय पथ्य बाळगायला लागतील, आपलं चारित्र्य कसं ठेवायला लागेल, आपण ब्राईब न देण्याची प्रथा कशी पाडायला लागेल. कारण मी त्यांना काय म्हटलं की आपली शैक्षणिक संस्था अशी काही कामं करत असतील, घेण्याची पण आणि देण्याची पण, किंवा घेण्यासाठी देण्याची किंवा देण्यासाठी घेण्याची, तर हा संघ परिवाराला लाजीरवाणा असा प्रकार आहे. त्यामुळे आपण संघाची संस्था असं जर बिरुद अभिमानाने मिरवत असू, गौरवाने सांगत असू, तर सर्वात पहिलं काय करायला लागेल तर राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा ह्याच गोष्टी डोळ्यापुढे ठेवून आपल्याला पुढे जायला लागेल. आणि ते करत असताना
पूर्णपणे शुद्धता. म्हणजे मी नेहमी म्हणतो राष्ट्र हे ईश्वर आणि राष्ट्रसेवा ही ईश्वर सेवा. याच्यामध्ये जसं ज्या शुद्धतेने आपण मातेची सेवा करतो, म्हणजे खऱ्या बायोलॉजिकल आईची, त्याच शुद्धतेने राष्ट्रमातेची सेवासुद्धा आपल्याला करायला पाहिजे आणि ती जास्त शुद्धतेने करायला पाहिजे. कारण समाजाच्या गरजा ह्या व्यक्तिगत गरजांपेक्षा मोठ्या असतात आणि ह्या संस्थांचा आदर्श कोणीतरी घेत असतं याचं भान लागतं. म्हणजे मगाशी मी गमतीने वडापाव खाण्याचं उदाहरण सांगितलं, पण आपण जेव्हा संस्थेचे पदाधिकारी असतो तेव्हा आदर्श निर्माण करण्याची, ते आदर्श जोपासण्याची सर्वात मोठी जबाबदारी पहिल्यांदी आपल्यावर असते. म्हणजे हॅरी ट्रूमन, हिरोशिमावर बॉम्ब टाकणारे राष्ट्रपती अमेरिकेचे, त्यांनी सांगितलं बक स्टॉप्स हिअर. माझ्या इथे प्रश्न येऊन थांबतोय, मलाच याचं उत्तर काढायला पाहिजे. आय कॅनॉट पास दिस बक टू एनीबडी एल्स. तर त्या पद्धतीने त्या विचारांनी काम केलं की मग सगळं यशच यश आहे खरं म्हटलं तर. म्हणजे हे इतकं सोपं आहे, मला तर सोपं वाटतं. आमचे अशोकराव चाळके असतील, हे म्हणतात अरे तुम्हाला हे कसं काय. म्हटलं काही नाही, सोपं आहे, अतिशय सोपं आहे हे करणं. पण ते व्रत घेणं कठीण आहे. ते व्रत ज्याने घेतलं, म्हणजे मी नेहमी 16 सोमवारांच्या उपासाचं उदाहरण देतो की आपल्याला त्रयस्थ म्हणून वाटत असतं की बा मकरंद जोशींनी 16 सोमवाराचा उपास केला आहे. तुमच्या आईला वाटेल, बायकोला वाटेल, मुलांना वाटेल की आहे काय ते सूर्योदय ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत काही खात नाहीत. पाणीसुद्धा फक्त संध्याकाळी एक भांडं प्यायचं, एक छोटीशी खडी साखर खायची फक्त, अख्ख्या 24 तासात काही खायचं नाही. बाकीच्यांना काळजी वाटते, बाकीच्यांना अचंबा वाटतो, पण आपण एका स्पिरिटने करत असतो, त्यामुळे करणाऱ्याला काहीच वाटत नाही. आणि मी 16 सोमवारांचे उपास केलेत म्हणून सांगतोय. माझ्या वडिलांचं काही बोलले होते ते काही घटनेमुळे की मी 16 सोमवारांचं व्रत करीन, पण त्यांना ते वयोमानाने शक्य नाही झालं. ते म्हणाले नाही मी एवढं थांबू शकत. मग मी त्यांना म्हटलं तुमच्याऐवजी तुमच्या वतीने मी करेन. आणि मी ते केलं आणि माझ्या लक्षात आलं की कठीण नाही आहे. ठरवलं तर काहीच कठीण नाही. हे पुन्हा एक त्यांनी त्यांच्या आचरणातून आपल्याला दिलेला एक मेसेज आहे असं म्हणता येईल की तुम्ही जर ठरवलं, मनापासून ठरवलं, तर ती गोष्ट तुम्ही आचरणात आणू शकता, जी आपल्या वैयक्तिक आयुष्यालाही लागू पडते. ते जे काही सगळं सांगते तो त्यांच्या समाजसेवेचा म्हणून जरी अनुभव असला तरी तुमच्या माझ्यासारख्या लोकांसाठी आपापल्या वैयक्तिक आयुष्यात त्यातल्या अनेक गोष्टी आपण आचरणात आणायला सुरुवात केली तर आपलंही आयुष्य जे आहे ते यांच्यासारखंच समाधानी झालेलं आपल्याला बघायला मिळेल. त्या आयुष्यातला आनंद आपण अधिक चांगल्या पद्धतीने घेऊ शकू. मुलाखतीच्या समारोपाकडे जाताना मला सरांना असं विचारायचं आहे की 22-23 वर्षांपूर्वी तुम्ही अमेरिकेतून ठरवल्याप्रमाणे परत आलात आणि स्वतःला अक्षरशः त्या कामामध्ये गाडून घेतलं. ती एक संस्था 100 वर्षापूर्वी स्थापन झालेली, आपल्या गावातली आहे, आपण जिथे शिकलो ती आपली शाळा आहे आणि तिच्यासाठी आपण काम करायचं असं सगळं करत गेलात. आज त्या एका टप्प्यावरती ती संस्था अशी आलेली आहे की तिचे असंख्य प्रोजेक्ट्स आहेत, असंख्य प्रकल्प निर्माण झालेत, त्याच्यातले अनेक तुम्ही स्वतः उभारलेत, सुरू केलेत. ह्या सगळ्या टप्प्यावरती मागे वळून बघताना तुम्हाला नेमकं काय वाटतं की ज्या गोष्टीसाठी तुम्ही ते सगळं सोडून इकडे आलात ती गोष्ट साधली आहे, ती किती साधली आहे, का नेमकं काय वाटतं तुम्हाला? एका शब्दातच मी मागे वळून पाहताना वर्णन करू शकेन, ते म्हणजे ओव्हरवेमिंग, अनबिलिव्हेबल. मी आलो तेव्हा असं कधीच वाटलं नव्हतं मला की एवढं काही आपल्या हातून परमेश्वर करून घेईल. त्यामुळे मागे वळून पाहताना समाधान आणि फक्त समाधान. आणि मागे वळून पाहताना आत्ता माझं 62 वय आहे. म्हणजे मगाशी तुम्ही कोणी आलात तेव्हा किती वर्षाचे? 30. त्यामुळे गणित चांगलं असणाऱ्याने माझं वय काढलं असेल. मी 62 वर्षांचा आहे आत्ता. परमेश्वर कृपेने मला 10-15 वर्ष तरी अजून एनर्जेटिक आयुष्य मिळेल अशी आशा आहे. त्यामुळे मागे वळून पाहताना समाधान आणि तुम्ही न विचारलेला प्रश्न पुढे वळून बघताना काय वाटतंय तर आणखीन स्वप्न. मग ते
चॅरिटेबल हॉस्पिटल बांधण्याचं असेल किंवा मतिमंद मुलांकरता रेसिडेन्शियल फॅसिलिटी उभारण्याचं असेल, सायन्स सेंटरचा 3रा टप्पा करण्याचं असेल, ही सगळी स्वप्न आहेत. पुढे स्वप्न, मागे समाधान. एखादी व्यक्ती अतिशय समर्पित भावनेने जेव्हा आपल्या आयुष्याला एक दिशा देते आणि त्या दिशेचा पाठपुरावा चिकाटीने करत राहते, तेव्हा केवळ त्या व्यक्तीचं आयुष्य उजळत नाही, तर तिने जे ध्येय धरलेलं असतं त्यातून अख्ख्या समाजाचं आयुष्य कसं उजळतं याचा आदर्श वस्तुपाठ आपण भागवत सरांशी बोलताना ऐकला. त्यांचं हे सगळं ऐकत असताना मला दत्ता हलसगीकरांची एक कवितेच्या काही ओळी आठवल्या की ज्यांची बाग फुलून आली. क्वालिटीजमध्ये फाइंडिंग द राईट सक्सेसर ही सर्वात मोठी क्वालिटी असते, सर्वात मोठी क्वालिटी. बाकी उभारत जातो आणि एक खांबी तंबू असलेल्या संस्था हे ते जनरेशन झालं की समाप्त होतात, असा अनुभव आहे. 1927 साली काकासाहेब पंडितांनी जेव्हा ही संस्था स्थापन केली आणि पुढचं भविष्य पाहून, त्यावेळी 17 एकर जमीन 5,000 रुपयाला घेतली होती. त्यावेळी त्यांना माहिती होतं की व्हॅल्यूज संस्थेने जर चांगल्या ठेवल्या तर कार्यकर्ते आपोआप आकृष्ट होतील. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की तसं इथे घडतंय. मी असं ठरवलं आहे की साधारण 2027 किंवा 28 साली आपण अध्यक्षपदावरनं बाजूला व्हायचं. म्हणजे वय माझं 64 असेल तेव्हा, आणि पुढच्या कार्यकर्त्यांना त्याच्या पुढची 10 वर्ष तयार करायची. त्याच्यातले शिरीष भाऊ फाटक हे जरी माझ्यापेक्षा आता वयाने मोठे असले तरी ते एक मोठे कार्यकर्ते आहेत. असिस्टंट लेबर कमिशनर म्हणून ते रिटायर झालेत, त्यामुळे त्यांचा ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव चांगला आहे. मी त्यांच्या हातात धुरा देण्याचं ठरवलं आहे संस्थेची. म्हणजे निवडणूक होते आमच्या इथे, निवडणूक असते, 400 सभासद आहेत. आणि माझा भाऊ इथे आला आहे धनंजय, तोही हे स्वप्न बाळगू नये की आपण आपल्या दादाच्या पावलावर पाऊल एखादं टाकावं आणि पुढे जावं. आणि आता जाहीररित्या सांगतो मी त्याचं कौतुक, पण एक मूल स्वतःचं आणि एक मूल समाजाचं, ही गोष्ट ज्याने आयुष्यात केली आहे असे हे हजबंड वाईफ धनंजय आणि स्फूर्ती आहेत. तर त्यांच्याकडे माझे डोळे आहेत. आणि तो मला म्हणाले की मी 2-4 वर्षांनी येणार. जाहीररित्या सांगितले, कारण का तो नक्की येईल. त्यामुळे राजकारणी आहे मी तसा. तर अशी काही मुलं आत्ता आम्ही निर्माण करतोय. त्याच्यामध्ये एक आर्किटेक्ट आहे, 1-2 इंजिनियर्स आहेत एखादे बँकेमध्ये, आणि त्यांना विजन द्यायचं आणि संस्था सातत्याने चालत राहावी. कारण काय आहे, शेवटी पुढे काय घडणार आहे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आता एवढे वर्ष 25 वर्ष उभारणीचं काम केलं आहे. आता पुढची 10-15 वर्ष हे सस्टेनेबिलिटीसाठी मी देणार आहे. आणि त्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या पण संस्थेला सक्षम किंवा सस्टेनेबल ठेवण्यासाठी एक मोठा किमान 5 ते 6 कोटी रुपयांचा कॉर्पस फंड, हे सगळे प्रकल्प चालू असतानाच पॅरलली उभारायचा. आणि त्याच्या जोडीलाच कार्यकर्ते पण उभारायचे. जसं तुमची संस्था महाराष्ट्र सेवा संघ ही संस्था 88 वर्ष आहे. 88 वर्षापूर्वी कोणी स्थापन मराठे म्हणून आहेत त्यांनी केली इथले. त्यांना माहिती नव्हतं की पुढे चंद्रशेखरजी वझे येणार आहेत किंवा आमचे जयप्रकाशजी बर्वे येणार आहेत आणि ते करतील. आपण करायचं आणि पुढची पिढी तयार करून ठेवायची. हे सूत्र आम्ही बाळगतोय. तुम्ही फार महत्त्वाचा प्रश्न विचारलात.
एकाच व्यक्तीकडून दीड तासामध्ये त्याचा प्रवास उलगडणे एक वेळ शक्य आहे, पण त्यांनी जे आयुष्यात आचरणात आणलेलं आहे त्यातून मिळणारी जी सूत्रं आहेत ती सूत्रं ह्या छोट्याशा मुलाखतीत मावणं शक्य नाही आहे. एक पर्यटन व्यावसायिक म्हणून नाही, पण महाराष्ट्र सेवा संघाचा हितचिंतक म्हणून असं मी सुचवू इच्छितो की सरांच्या संस्थेला भेट असा एखादी प्रकल्प तुम्ही जर राबवलात तर मुलुंड, ठाणा, डोंबिवली इथल्या अनेक लोकांना ही संस्था प्रत्यक्ष बघता येईल आणि काय पद्धतीने काम चाललंय त्याचाही अंदाज येईल. कारण ही खरी आजची तीर्थक्षेत्र आहेत की जिथे आपण वारंवार जायला हवं. मग तुम्ही कुंभमेळ्याला नाही गेलात तरी चालेल, पण तुम्ही देवरुखच्या संस्थेला भेट द्यायला हवी, कारण तिथे खऱ्या अर्थाने जे ज्ञानार्जन चालू आहे सातत्याने, आणि ते म्हणाले तसं पुढच्या काळाचा भविष्याचा विचार करून ती संस्था केवळ 100 वर्ष टिकणार नाहीये, तर ती पुढची 100 वर्ष कशी टिकेल या दृष्टीने नियोजन चाललेलं आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. मगाशी मी कवितेच्या काही ओळी सांगणार होतो, या संस्थेचं जे काम आहे त्याला अगदी अनुरूप आहे. दत्ता हलसगीकरांची कविता आहे. ते म्हणतात की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावं, आपलं श्रीमंती हृदय त्यांनी रित करून भरून घ्यावं. त्यामुळे तुम्हाला तुमचं श्रीमंती हृदय जर रित करून भरून घ्यायचं असेल तर देवरुख शिक्षण प्रसारक मंडळासारख्या संस्थेच्या पाठीशी उभं राहणं हे आपल्या सगळ्यांचं पहिलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि आजच्या या मुलाखतीचा समारोप करताना ह्या तुमच्या सगळ्या अनुभवावरून आणखी काही आम्हाला तुम्ही सांगावं की कशा पद्धतीने आयुष्यामध्ये संस्थेच्या संदर्भात काम केलं पाहिजे, काय तुम्ही सांगाल त्याबद्दलचं? जी संस्था 88 वर्षाची आहे त्या संस्थेला मी काय सांगणार? मी कार्यकर्ता आहे, मी माझ्या भावना फक्त व्यक्त करू शकतो. ती भावना अशी आहे की मी जे नेहमी माझ्या स्टेटसला ठेवलेलं आहे, मी सेल्फी बिल्फी काही ठेवत नाही. एकच कधीचा तरी जुना फोटो आहे, तो फोटो फक्त आहे. आणि राष्ट्र हे ईश्वर, राष्ट्रसेवा ही ईश्वर सेवा. सावरकरांनी सांगितलंय की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये राष्ट्र येतं. त्यामुळे राष्ट्र हे ईश्वर आणि राष्ट्रसेवा ही ईश्वर सेवा या तत्वाचं पावित्र्यपूर्वक आचरण हे प्रत्येकाने करायला पाहिजे. प्रत्येकाने करायला पाहिजे, जेवढं जमेल तेवढं करायला पाहिजे. आणि आजूबाजूची भ्रष्टाचाराची, अन्यायाची, अत्याचारांची दलदल पाहता तुमच्या आमच्यासारख्यांनी एक्स्ट्रा माईल नाही, एक्स्ट्रा मेनी माईल्स चालण्याची गरज आहे. तुम्ही आमच्या संस्थेला मदत करा हे ह्यांनी जरी आवाहन केलं असलं तरी मी काही तसं करणार नाही. म्हणजे करा असं म्हणेन, पण जी जी संस्था गरजेची आहे, मी तुम्हाला उदाहरण सांगतो, हे मी स्वतःच्या आचरणातून सांगतो की मी ज्या ज्या संस्थेमध्ये जातो, मग ती मतिमंदांची असेल, शैक्षणिक संस्था असेल, काय त्यांना काही गरजा असतात. मी त्यांना सांगतो थांबा, मला द्या, मला सांगा काय हवं आहे तुम्हाला, मी देतो. माझ्याच संस्थेला द्या असं नाही. आत्ता एका मोठ्या संस्थेला त्यांना काही गरीब विद्यार्थ्यांची फी भरायची आहे, गरीब आणि होतकरू म्हणूया. 18 लाख रुपये जे आमच्या संस्थेला मिळण्यासारखे होते ते मी त्यांना सांगितलं की आमच्या संस्थेला नको, तुम्ही त्यांच्या संस्थेला द्या. ही भावना आहे. मलाच फक्त श्रीखंड नाही खायचं आहे, दुसऱ्याने खावं, अनेकांनी खावं. आणि आज अशी एक मानसिक स्थिती आली आहे, म्हणजे आत्मगौरव म्हणून किंवा सेल्फ प्रमोशन म्हणून मी सांगत नाही, पण डायबेटीस नसतानाही मला श्रीखंड खावंसं वाटत नाही, दुसऱ्याने खावंसं वाटतं, दुसऱ्याने खाल्लं पाहिजे असं वाटतं. त्यामुळे राष्ट्र हे ईश्वर आणि राष्ट्रसेवा ही ईश्वर सेवा हे प्रत्येकाने एक टाईम स्लाइस, एक पगार, आयुष्यातलं 1 वर्ष, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये स्वतःच्या सगळ्या आशा आकांक्षांवर, म्हणजे भौतिक तुळशीपत्र ठेवून पूर्ण आयुष्य दिलेली मंडळी आहेत. आपण 1 वर्ष द्यावं, आपण आयुष्यातला 1 पगार द्यावा, आपण आयुष्यातला 1 वर्षाचा पगार द्यावा,
एक उदाहरण म्हणून मी सांगतो, म्हणजे मध्यमवर्गीय लोक आहेत. एक माझ्याकडे गृहस्थ आले, म्हणजे तू बा काय हे करतोस ते मला नाही जमणार, मी आपला कन्सल्टन्सी करू शकतो. ते एका टेक्स्टाईल मिलमध्ये त्यांचा, म्हणजे टेक्स्टाईल मार्केटिंगमध्ये त्यांचा फार मोठा अनुभव होता. ते म्हणाले मी कन्सल्टन्सी करू शकतो, मी काय विमलची कन्सल्टन्सी घेतली, अमक्याची कन्सल्टन्सी. म्हटलं तुमचं वय काय आहे? म्हणजे काय 68-70 वगैरे आहे. म्हटलं हे तुम्ही किती वर्ष करणार? हे किती वर्ष करणार? तुमचा तो चेक कन्सल्टन्सीचं बँकेतले 0 वाढवेल, ते 1 0 कमी करा. तुम्ही सामाजिक कार्य नाही करू शकत, बरोबर आहे, सगळ्यांनाच ते जमेल असं नाही. म्हणजे दलदलीत पाय टाकून ती साफ करणं, कारण तिथे वास येतो, घाण येते, कसलं इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणजे इन्फेक्शन हा मोठ्या अर्थाने शब्द वापरतोय मी. तुम्ही नाही करू शकत ना, नका करू. तुम्ही 1 वर्ष कन्सल्टन्सी करताय, ती रक्कम जशी तशी एखाद्या संस्थेला द्या. म्हणजे तुम्ही 1 वर्षाचा काळ हा समाजासाठी खर्च केल्यासारखाच आहे, आपोआप आहे. अशा पद्धतीने केला तर मी एक आर्जव संदेश नाही, आर्जव असं करेन की राष्ट्र हे ईश्वर आणि राष्ट्रसेवा ही ईश्वर सेवा या पवित्र तत्वाने आपण वेळोवेळी चाललं पाहिजे. आणि राष्ट्राशी प्रतारणा होईल असलं कुठलंही काम आयुष्यात आपल्या हातून घडता कामा नये. समारोप करताना मी एवढंच सांगेन की सरांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली तेव्हा न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये काही काळ त्यांनी काम केलेलं होतं. अणुऊर्जेच्या संदर्भातली ती संस्था आहे. अणुऊर्जेमध्ये चेन रिॲक्शन असते. सरांनी त्यांच्या आयुष्यभर चांगुलपणाची चेन रिॲक्शन चालू ठेवलेली आहे. त्याच्यामुळे आपण नेहमी म्हणतो की अणुस्फोट हा विध्वंसाचा असतो, तसं अणुस्फोटामधून सृजनशीलतेने काही चांगलंही घडवता येतं. ही चांगुलपणाची चेन रिॲक्शन सरांच्या कामातून, त्यांच्या बोलण्यातून आपल्या सगळ्यांच्या मनात सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे आत्ता त्यांनी सांगितलं तसं की राष्ट्रप्रथम, राष्ट्राचा विचार आपण करू शकणार आहोत आणि तो कसा करायचा त्याचे अनेक मार्गही त्यांनी सुचवलेत. मी महाराष्ट्र सेवा संघ मुलुंडचे खूप आभार मानतो की त्यांच्याशी जाहीरपणे संवाद साधायची संधी मला दिली आणि आपल्या सगळ्यांच्या बरोबर एका वेगळ्या व्यक्तिमत्वाचा, एका वेगळ्या कार्याचा, एका जीवनशैलीचा परिचय आपल्या सगळ्यांना करून घेता आला. धन्यवाद सर. धन्यवाद.